नमस्कार, मी ओम. पुण्याच्या संस्कृतीत भर पडणारी अशी ही जत्रा, भीमथडी जत्रा. खाद्यपदार्थ, पुण्याची परंपरा, संस्कृती या सर्वांचं जोपासण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे ही भीमथडी जत्रा. आज भीमथडी जत्रेत आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज मी तुम्हाला पूर्ण भीमथडी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आपण अशीच बघत राहावी ही इच्छा. माध्यमातून महिला उद्योग समूहाच्या माध्यमातून महिलांनी काय केलंय, काय करताय किंवा काय केलं पाहिजे यासाठी एक उत्तम उदाहरण हे भीमथडी जत्रा आहे. खरं म्हणजे थंडीच्या दिवसात भीमथडी अशी भरते. संध्याकाळची वेळ आणि ही जमलेली गर्दी आपल्याला एक प्रश्न उत्तर, सगळ्या प्रश्नांची सर्व उत्तरे इथेच मिळतात. आणि हे उत्तर आपल्यासाठी आहे. महिलांनी काय केलं पाहिजे, काय करून दाखवलंय याचे एक उत्तम उदाहरण भीमथडी आहे. महाराष्ट्रातील खवय्यांची सर्वात लाडकी असणारी पुरणपोळी. या पुरणपोळीचा वसा वारसा जपत असलेली भीमथडी. आपण बघू शकतात इथे खापराची पुरणपोळी स्वतः बनवून स्वतः हाताने दिली जाते. ही एक गावठी परंपरा आपण ज्याला म्हणतो. एक गावाकडची पुरणपोळी इथल्या खवय्यांना, पुण्यातल्या खवय्यांना देण्याचा एक छान असा उपक्रम या महिला राबवत आहे. म्हणजेच महिलांना कमी समजू नका. महाराष्ट्रातील महिला गावात पुरणपोळी बनवू शकते, पण पुण्याच्या मध्यवर्ती भागात पुरणपोळी खापराची बनवून देते ही महिला आहे. या महिलांना तुम्ही कमी समजू नका. त्यांनी भरवलेली ही जत्रा आहे. नमस्कार. आता आपण त्या मावशींकडून जाणून घेऊयात पुरणपोळीचं महत्व आणि कसं वाटतं त्यांना पुरणपोळी पुण्याच्या मध्यवर्ती भागात बनवून आपल्याला खाऊ घालते. मावशी, काय सांगाल? पुरणपोळी तुम्ही इथे बनवताय. आज हा पुण्याचा मध्यवर्ती भाग आहे. एवढ्या पुण्याच्या सिटीच्या भागात तुम्ही पुरणपोळी लोकांना खाऊ घालताय, काय सांगाल? फार लोकांना आमची पुरणपोळी खानदेशी मांडा आवडतो. ओके. एक एक दोन दोन तास लाईनीला उभे राहून पण ते मांडा घेतात. बिना घेतलेला जातच नाही. ते म्हणतात तुमचे मांडे आम्हाला फार आवडतात. आपल्या महाराष्ट्राची लाडकी महाराष्ट्राची लाडकी पुरणपोळी. मना गाव मना देश, जय खानदेश. जय खानदेश. कुठले आहेत तुम्ही खानदेशातला? चाळीसगाव. चाळीसगावचे कुठले आहेत? मालेगाव, चाळीसगाव. मी स्वतः चाळीसगावचं आहे. ए बाई, हे मावशी चाळीसगाव, मी मालेगावची. हो का? तुम्ही मालेगावचे कुठले? रामशेतीला. मी ध्यानाचं आहे. द्यानाचा का? अरे वा. तुम्ही काय सांगाल पुरणपोळी? पुरणपोळी मला बस काय येत चांगलं. काय चांगलं बोलले ना. हो, छान बोलले. आपण बघू शकतात किती साधेपणाने त्या इथपर्यंत आले आहेत. खानदेशाच्या मध्यवर्ती भागातल्या त्या दोन्ही स्त्रिया आहेत आणि ही आदिशक्ती ही आपल्याला पुण्याच्या मध्यवर्ती भागात पुरणपोळी खाऊ घालते. रात्री 12 वाजेपर्यंत आम्ही भांडे कुंडे सगळं आवरत बसतो. आणि सणासुदीला तर रोजच करायला. आणि कष्टाळू महिला आहे आमच्या सगळ्या महिला कष्टाळू असतात. कष्टाळू आहे. मॅडम, भीमथडी जी आज पुण्याच्या मध्यवर्ती भागात भरवली जाते. दरवर्षी थंडीच्या दिवसात ही भीमथडी भरते. इतकी लोक गर्दी करतात. तर काय सांगाल याबद्दल? आपल्याला काय वाटतं? एवढी लोक काय येतात किंवा काय यावं लोकांनी? भीमथडी ही 19 वर्ष आज पूर्ण करतीये. त्यामुळे भीमथडी येण्याचं कारण म्हणजे तुम्ही बघत असाल स्वच्छता आहे, मॅनेजमेंट आहे आणि प्रत्येक इथं आमची टीम प्रत्येकाची काळजी घेते असं आम्हाला वाटतं. पुणेकरांना वाटतं की माहित नाही. आणि जे गावाकडचं जेवण आहे ते इथं मिळतं. त्यामुळे पुणेकर इतक्या प्रेमाने येतात. मॅडम, एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे महिला येत आहेत, महिला इथे गर्दी करतायत किंवा महिलांचेच बऱ्यापैकी इथे स्टॉल आहेत. महिला आदिशक्ती एवढी पुढे जाते, याबद्दल आपण काय? हे सगळं श्रेय सुनंदा पवारांना जातं. त्या ऑर्गनाईज करतात. त्यांचं महिला बचत गटामध्ये खूप मोठं काम आहे आणि ह्या ग्रामीण महिला बचत गटांना मदत व्हावी म्हणून भीमथडी जत्रा ही पुण्यात आणली होती. थँक्यू. तुमचं नाव? सई पवार. नमस्कार सर. तर काय वाटतं आपल्याला आज भीमथडीमध्ये आपला स्टॉल आहे? आज एवढं मोठं व्यासपीठ आपल्याला भेटलेलं आहे. आज खवय्यांना खाद्यपदार्थ पोहोचवतायत आपण. आज आपली मासवडी थाळी जी फेमस आहे त्याबद्दल बोलताना आपण काय सांगा? मला एवढी गर्दी, एवढी प्रचंड गर्दी बघून आणि स्पेशली माझ्या मासवडीसाठी एवढ्या लांबून लांबून झालेली गर्दी बघून हे खूप खूप आनंद होतोय सर. हे जे व्यासपीठ आपल्याला भेटते याबद्दल काय सांगा? चांगली गोष्ट आहे. म्हणजे महिलांना स्वतःहून काहीतरी प्रोत्साहन भेटते. प्रोत्साहन भेटतंय. महिलांना काहीतरी करायची संधी. महिला सक्षम आहे हे दाखवायला हे आपल्याला कारण आहे. हो हो. आपल्या पदार्थाबद्दल काय सांगा? आमचा पदार्थ म्हणजे मासवडी आहे. तर म्हणजे नाही का आम्ही असं म्हणजे मासवडी म्हणजे फुल जेवण. त्याच्यामध्ये 2 भाकरी, मासवडी, रस्सा अनलिमिटेड
म्हणजे कुठलंही कस्टमर आलं तरी आमच्याकडे पोटभर जेवण करून जाते सर. पोटभर जेवणाचे एकमेव ठिकाण म्हणजे मासवडी थाळी. आणि सर कल्पतरू महिला बचत गट जामखेड यांच्या मार्फत येतो. स्टॉल नंबर 64 हॉल नंबर 64. नाव आपलं? सरस्वती गायकवाड. सरस्वती गायकवाड. मनीषा महेंद्र पाटील. मनीषा पाटील. हा. काय सांगतात तुम्ही? पुरणपोळी बनणार राहणार, आटे वेगवेगळा पदार्थ आहेत, तरी बी एवढा पदार्थ राहायचं लोक पुरणपोळीला गर्दी करणार. कारण की इकडे होत नाही त्यामुळे. इकडे होत नाही त्यामुळे. इकडे होत नाही आमच्या खानदेशकडे पुरणपोळी आपल्याकडे कोणताही सण राव पहिले पुरणपोळीला विचारवस रातपासून सगळ्याला टक्कस. तुम्ही काय सांगत मावशी? पुरणपोळींची त्यांची आवड आहे तसे त्यांनी खायला यायला पाहिजे. खायला यायला पाहिजे त्याच्याकडे आम्ही टाकतोय. बरोबर बरोबर बरोबर. आणि आमचं कर्तव्य आहे त्यांना त्यांचं कर्तव्य आहे खाऊ घालायचं. हो. ही खानदेशची ताकद आहे. ताकद आहे खानदेशची. एवढ्या दूर एवढा दुरून त्या फक्त आई पुरणपोळी खाऊ घालायला यायचे. विचार करा, एवढा दूर जेवढा खाणारा आहे तेवढा खाऊ घालणारा बी आहे. आणि जेवढी स्वादिष्ट पुरणपोळी तिथली पब्लिक बी जास्त आहे. हा. मावशी नमस्कार. नमस्कार नमस्कार. काय सांगाल, आज भीमथडी सारखी एवढी मोठी जत्रा, खाद्यपदार्थांची एक मोठी जत्रा या पुण्यात भरली, पुण्याच्या मध्यवर्ती भागात भरलेली. बरोबर. याबद्दल आपल्याला काय वाटतं? याबद्दल काय वाटतंय, ज्या महिला सक्षम नाहीयेत किंवा ज्या महिलाला आर्थिक बळ देता येत नाही त्या महिलांना आर्थिक बळ देणं आणि एक प्लॅटफॉर्म देणं, एक एवढं मोठं व्यासपीठ आज या ठिकाणी उभं राहिलंय. तेच ना, ते एक प्लॅटफॉर्म देणं स्टॉलच्या रूपात, याचं सुनंदाताई पवारनी जे स्वतः पुढाकार घेऊन केलेला आहे ते खूप कौतुकास्पद आहे. आज भीमथडी 19 वर्ष पूर्ण करते, याबद्दल काय सांगाल? मी तरी गेली 5 वर्ष येते आणि माझा अनुभव असा आहे की माझा कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा इथं पांढरा रस्सा तुफान चालतोय. कारण पांढरा रस्सा माझ्याच एकटीच्या स्टॉलवर असल्यामुळं, त्याला अप्रतिम चव असल्यामुळं लोक अजिबात नुसता रस्सा पितात. त्यामुळं अतिशय छान रिस्पॉन्स आहे मला. आणि सगळ्याच महिलांना, पिठलं भाकरी सुद्धा जी महिला करते तिला सुद्धा चांगला रिस्पॉन्स आहे. त्यामुळे ह्या प्लॅटफॉर्म मुळे सगळ्या महिलांना आर्थिक बळ तर मिळालेच, पण त्यांना बळकटी मिळाली की आत्मविश्वास मिळालाय, स्वावलंबन मिळाले, आपण की मी सक्षम आहोत काहीतरी हे दाखवू शकतो आपण इथे, बरोबर? आपण काहीतरी करू शकतो एकटं, कुणाचाही आधार न घेता. ह्या भीमथडीने शिकवलं. शिकवलंय. आपल्या कोल्हापुराची एक प्रसिद्धी किंवा स्पेशालिटी आपण ज्याला म्हणतो तांबडा पांढरा, तो आज तुम्ही बनवतात, एक चांगली चव लोकांना येतात, एवढी मोठी गर्दी आपल्या समोर येते, याबद्दल काय सांगा? काही नाही, कोल्हापूर म्हणजे आम्ही कोल्हापुरी लई भारी, लय भारी. हे तर तुम्हाला पहिलंच माहिती. त्याप्रमाणे त्या उक्तीप्रमाणे आम्ही आमची व्हरायटी सुद्धा अजिबात कमी केली नाही. दिवसाला आम्ही 25 नारळाचा पांढरा रस्सा करतोय दूध काढून. त्यासाठी हे मशीन आम्ही घेतलेलं आहे. त्या मशीन आम्ही तो चोथा सगळा काढून टाकतोय आणि फक्त दूध घेतोय, काजू पेस्ट, मगच जेवढी क्वांटिटी आहे तेवढी क्वालिटी पण आहे. क्वालिटीत आम्ही अजिबात फरक करत नाही. 2 पैसे कमी मिळाले तर चालतील, पण खूप छान. आणि ह्याला सगळ्याला आम्हाला सुप्रियाताईचं खूप सहकार्य मिळालं. आपलं नाव? अश्विनीताई माने. अश्विनीताई माने, कोल्हापूर. धन्यवाद. काय सांगाल, पुण्यात भीमथडी आज भरलेली आहे, प्रचंड अशी थंडी आहे, थंडीच्या एवढ्या गुलाबी थंडीत देखील एवढी पुणेकर गर्दी करतायत. तुमच्यासारखी तरुण पिढी या परंपरेला, संस्कृतीला जोपासते, ही संस्कृती जाणून घेते, नवीन नवीन पदार्थ टेस्ट करते, चवी घेते, काय सांगाल? खरंच खूप छान आहे. म्हणजे म्हणजे सगळ्या प्रकारचे स्टॉल आहे तिथे, खाण्यापासून कपड्यांचे वगैरे, तर सगळ्या प्रकारचे. आणि म्हणजे खूप मस्त आहे आणि सगळ्यांनी यावी इथे आणि व्हिजिट करावी. आपण आज महिलांच्या माध्यमातून किंवा बचत गटांच्या माध्यमातून, महिला बचत गटांच्या माध्यमातून आज जो हा उपक्रम राबवला जातोय, भीमथडी भरवली जाते, भीमथडीमध्ये सगळ्यांना व्यासपीठ दिलं जातं, पुण्याच्या खवय्यांना व्यासपीठ भेटतं, नवीन नवीन चव घ्यायला, नवीन नवीन टेस्ट घ्यायला, याबद्दल काय सांगा? खूप छान वाटतं इथे येऊन. आणि हा घरची जी आईची हातची जे चव असते ना, ते चव सुद्धा ते ताजं होतात, जे जुन्या लहानपणी आठवड्यात ते ताजं होतात वेगवेगळे स्टॉल बघून. आणि ते इथलं जेवण आहे ते महिला बचत गटाने वगैरे केलेलं आहे, ते एकदम आईच्या हातच्या चव सारखे आहे. त्यामुळे ते खूप भारी वाटतं. आईच्या हातची चव घ्यायला पुणेकरी तिथे गर्दी करतायत, सगळ्या खाऊगल्ल्या सोडून ते. खाऊगल्ल्या सोडून. बारामती अॅग्रो अंतर्गत येणाऱ्या इलिशियस ब्रँड बद्दल आपण भरपूर जाणून घेतलं. माझी आपल्याला विनंती असेल की एकदा ट्राय करा, आणि ट्राय केलं तर सगळ्यांना नक्की आवडेल. येस येस, नक्की ट्राय करा, सर्वांना नक्की आवडेल.